नमस्कार, तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या कलाकारांनी अभिनयाबरोबरच राजकारणात सुद्धा सहभाग घेतला अशा मराठी कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, अभिनेते सुशांत शेलार। अभिनेते सुशांत शेलार हे अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले। तसेच त्यांनी बिग बॉस मराठी सीझन 1 मध्ये सुद्धा सहभाग घेतला। अभिनेते सुशांत शेलार हे अभिनयाबरोबरच राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत व ते आपल्या संपर्काद्वारे निधी उभारून चित्रपट क्षेत्रातील विविध समस्या सोडवतात। नंबर 2, अभिनेत्री दीपाली सय्यद। अभिनेत्री दीपाली सय्यद ही अभिनेत्रीबरोबरच नृत्यांगना सुद्धा आहे। तिने सुद्धा राजकारणात प्रवेश केला। अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये ती स्पष्टपणे आपली बाजू मांडताना आपल्याला पाहायला मिळते। नंबर 3, अभिनेते आदेश बांदेकर। अभिनेते आदेश बांदेकर हे त्यांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाद्वारे सर्वांच्या घराघरात पोहोचले। अभिनेते आदेश बांदेकर हे सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत। ते एका राजकीय पक्षाचे वक्ता आहेत। नंबर 4, अभिनेत्री अश्विनी महांगडे। अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे। तिने अभिनयाबरोबरच राजकारणात सुद्धा प्रवेश केला व तसेच ते आपल्या पक्षाद्वारे समाजोपयोगी कामे करत आहे। नंबर 5, अभिनेते अमोल कोल्हे। अभिनेते अमोल कोल्हे हे अनेक मालिका व चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले। ते अभिनयाबरोबरच राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत। अभिनेते अमोल कोल्हे त्यांच्या अभिनय कौशल्याबरोबरच त्यांच्या वक्तृत्वासाठी ओळखले जातात। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।